जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळरेडा बोले करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगे जयाने घातली मुक्तीची गवांदी मिळविली मांदी वैष्णवांची करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी तुका म्हणे तेथे सुखाकाय उणे राहे समाधान चित्ताचिया करील ते काय नोहे महाराज परिपाही बीज शुद्ध अंगे विठ्ठल विठ्ठल लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारोनी आता महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक ही पायावरी या वार करे संतांच्या जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळरेडा बोले करेल ते काय नोहे महाराज परिपाही बीज शुद्ध अंगे आइए हनुमंत विराज आइए हनुमंत विराज आइए हनुमंत विराज आइए हनुमंत विराज पवन कुमार
कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग, देहूचे असणारे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याची शिरोमणी. कारण वैराग्य म्हटलं की आपल्या समोर जगद्गुरु तुकाराम महाराज येतात. बरं, प्रेम आणि भक्ती म्हटलं की नामदेव महाराज, बरोबर आहे. आणि शांती ब्रह्म हा शब्द समोर आला की म्हणजे नाथ बाबा पैठण निवासी, म्हणजेच वैराग्य मूर्ती असणारे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज. 4 चरणाचा सुंदर असा अभंग आहे, बहुतेकांच्या परिचयाचा आहे. या अभंगातनं जगद्गुरु तुकाराम महाराज आळंदी निवासी असणारे माझे ज्ञानोबाराय, आणि म्हणून ज्ञानोबारायांचं असणारी श्रीमंती आणि ज्ञानोबारायांचं असणारं सामर्थ्य, ज्ञानोबारायांचं असणारं बळ, याबद्दल गोड असं वर्णन करतायत तुकाराम महाराज. चला, अभंगावरती निरूपण करण्यापूर्वी माझ्या अल्पमतीप्रमाणे बरं काही परिहार देणं गरजेचं असतं की ज्या निमित्ताने हा सुंदर असा सत्संग नाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. आज आपल्या सप्ताहाचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाटाला आली, म्हणून अगदी सर्वांना धन्यवाद देतो. आणि म्हणून हरिहर केशव गोविंद भगवंताच्या पदस्पर्शानं वास्तव्यानं पुनीत झालेली ही भूमी, अमृतवाहिनी म्हणजेच आपल्या प्रवरा मैयाच्या तीरावरती असणारं हे तीर्थक्षेत्र फार फार पुरातन आहे महाराज. आणि म्हणून या तीर्थक्षेत्रामध्ये चालू असलेला हा नाम सप्ताह, वर्ष आपलं कितवं आहे? 44 ना. 44 वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. फार मोठी अशी परंपरा या सप्ताहाला सुद्धा आहे. आणि म्हणून सालाबाद प्रमाणे याही वर्षी संपन्न होत असलेला अगदी सुंदर असं आयोजन, नियोजन, दृष्ट लागावी असा आपला हा नाम सप्ताह. आणि म्हणून या ठिकाणी असणारे आपले ट्रस्टी असतील, अध्यक्ष, उपाध्यक्ष असतील, सप्ताह कमिटी असेल, अगदी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि ज्यांच्या माध्यमातून इथपर्यंत येणं झालं, बऱ्याच दिवसाची इच्छा की या तीर्थक्षेत्रामध्ये, या पावनभूमीमध्ये आपली ही सेवा व्हावी, पण तो योग मात्र आज आला. आणि म्हणून आमचे असणारे परममित्र हरिभक्ती परायण शिवाजी महाराज हरदास आणि असणारी आपली संपूर्ण सप्ताह कमिटी असेल, आमचे दादा असतील, यांच्या सर्वांच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मला उपलब्ध झाली. म्हणून तुम्हा सर्वांना कोटी वरती नतमस्तक आणि या कीर्तन सेवेसाठी. कारण नोहे एकल्याचा खेळ. कीर्तन म्हणजे काही एकट्याचा खेळ नाही, त्याला 7 संगत असावी लागते. म्हणून असणारे सर्व गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये असणारे गायनाचार्य, त्यानंतर असणारे मृदंगाचार्य, सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यामध्ये असणारे आमचे हरिभक्ती परायण मधुकर महाराज पवार, तुमचा तर परिचय आहे. असणारे आमचे पवार महाराज, त्यानंतर इकडे बापू महाराज, त्यानंतर संजय महाराज, महाराजांचा परिचय शुभम महाराज, आणि 2 मृदंगाचार्य आहेत. त्यामध्ये आमचे हरिभक्ती परायण सागर महाराज, वा वा, आणि हरिभक्ती परायण प्रथमेश महाराज, त्यांचा परिचय आहे. हार्मोनियम वादक आहे विनेकरी आमच्या माता भगिनी टाळ घेऊन उभे, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी आमच्या सोबत आलेले आमचे बंधू असतील शिवाजी साळुंके, आमचे चुलते शिवाजी साळुंके, त्यानंतर आमच्या सोबत आलेले आमचे बाळासाहेब साळुंके असतील, आंबीवर्णही मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. आमचे माजी सरपंच रंगनाथ भाऊ साळुंके, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणून आता सगळ्यांचाच नामोल्लेख करणं शक्य नाही. चला, म्हणून सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि माझ्या सेवेला या ठिकाणी प्रारंभ करतो. विठ्ठल कुंडली कवरदा हरी विठ्ठल हरिनाथ भगवान हरिहर केशव गोविंद भगवान की जय. या अभंगातनं जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानोबारायांची असणारी श्रीमंती, ज्ञानोबारायांचं असणारं सामर्थ्य याचं वर्णन करताय.
सगळ्यात महत्वाचा प्रश्न, वर्णन कोणी कोणाचं करावं? वर्णन करत असताना आणि वर्णन करायचंय संतांचं, सर्वसामान्याचं ते कामच नाही महाराज. कारण संतांचं वर्णन करण्यासाठी संत ज्या अवस्थेला आहेत त्या अवस्थेपर्यंत आपण जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत संतांचं महात्म्य आपल्याला कळणार नाही महाराज. त्यासाठी संतच व्हावं लागेल. माझे तुकोबराय सांगतात की तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा येईल कळ. तसं संतांचं महत्व आपल्याला कळणार नाही किंवा संतांचा महिमा तो बहु दुर्गम महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येथे. शब्द पांडित्यानं संतांचं वर्णन करता येणार नाही. संतांचं वर्णन जर करायचं असेल तर संत ज्या स्थितीला आहेत त्या स्थितीला आपल्याला जावं लागेल. संत पद आपल्याला प्राप्त करावं लागेल. तेव्हा संतांचं महत्व आपल्याला कळेल, त्याचं वर्णन करता येईल. कधी कधी असं घडतं महाराज, वर्णन विषय म्हणजे वर्ण विषय श्रेष्ठ असतो, म्हणजे ज्याचं वर्णन करायचंय तो विषय श्रेष्ठ असतो, पण वर्णन करणारा जर कनिष्ठ असेल तरी यथार्थ वर्णन होऊ शकत नाही. वर्णन करायचंय ज्ञानेश्वरीचं, ज्ञानेश्वरी सामान्य नाही. ज्ञानेश्वरीचं वर्णन करायचंय, पण जो वर्णन करणार आहे ज्ञानेश्वरीचं तो गावातनं अर्धी पावशर घेऊन आलाय. म्हणजे वर्णन करणारा कनिष्ठ आहे महाराज. ज्ञानेश्वरीचं वर्णन होईल का? नाही ना महाराज. त्यासाठी अधिकारी पाहिजे, तेवढा ज्ञानी पाहिजे. म्हणजे वर्णन करणारा सुद्धा त्याच पात्रतेचा पाहिजे, तेव्हा ज्ञानेश्वरीचं वर्णन करता येईल. आणि कधी कधी असंही होतं, वर्णन करणारा अधिकारी आहे, श्रेष्ठ आहे, सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये, पण वर्ण विषय म्हणजे वर्णन ज्याचं करायचंय तो विषय मात्र कनिष्ठ आहे. असंही कधी कधी पाहायला मिळतं. वर्णन करणारा अधिकारी आहे आणि वर्णन करतोय मिश्री कशी लावावी. महाराज लोकांनी याचं वर्णन करावं का? नाही महाराज. अहो मिश्री कशी लावी शेंबड्या पोराला कळतंय ना, त्यासाठी अधिकारी कशाला पाहिजे. म्हणून वर्णन करत असताना एकाच अधिकाराचे दोन व्यक्ती जेव्हा असतात तेव्हा यथार्थ वर्णन घडत असतं. म्हणून ज्ञानोबारायांची जी उंची आहे, ज्ञानोबारायांचा जो अधिकार आहे, वर्णन करतायत तुकाराम महाराज, आणि तुकाराम महाराजांचा सुद्धा अधिकार तोच आहे, त्यांची सुद्धा योग्यता तीच आहे. म्हणून यथार्थ वर्णन ठरतंय. वर्णनाचे तसे दोन प्रकार पडतात बरं. एक असतं भावनानिष्ठ वर्णन आणि एक असतं वस्तुनिष्ठ वर्णन. दोन प्रकार, दोन प्रकारातनं वर्णन केल्या जातं. आता भावनानिष्ठ वर्णन म्हणजे काय? भावनानिष्ठ वर्णनामध्ये वस्तुस्थितीचा आणि सत्याचा अभाव असतो. ते वर्णन सत्याला धरून किंवा वस्तुस्थितीला धरून असेलच असं सांगता येत नाही, त्याला भावनानिष्ठ वर्णन म्हणतात. म्हणजे सासून जावयाचं केलेलं वर्णन भावनानिष्ठ वर्णन आहे. याच्यामध्ये सत्यता आणि वस्तुस्थिती फार कमी पाहायला मिळते. सासून सांगितलं म्हटले आमचे जावई ना रेडी वाजवतात. आता रेडी तो का पखवाज आहे का महाराज? ही जी वर्णनं केली जातात ना याला भावनानिष्ठ वर्णन म्हणतात. यामध्ये सत्यता फार कमी असते. एकदा असं झालं, उंटाचं लग्न ठरलं, उंटाचा विवाह ठरला. आता तुम्ही म्हणाल उंटाच्याकडे विवाह होत असतो का? अहो, हे सिद्धांत पटवून देण्यासाठी कीर्तनात होत असतो.
हा उंट दादाचं विवाह ठरला माता मंगलाष्टक गाण्यासाठी, पाठ करण्यासाठी आमंत्रित केलं गाढव दादांना. मी भावनानिष्ठ वर्णन सांगतोय आपल्याला, लक्ष देऊ नाही का. माझ्या कीर्तनात फार मी विनोद करत नाही आणि कीर्तनाचा विनोद मी तरी होऊ देत नाही. आज मात्र कीर्तनाची पातळी खालवली महाराज, आणि ती महाराज लोकांनी जपली पाहिजे. आणि म्हणून उंट दादाचा विवाह होतोय त्या ठिकाणी मंगलाष्टक गाण्यासाठी गाढव दादांना आमंत्रित केलंय. विवाह संपन्न होऊ लागला आणि गाढव दादा त्या ठिकाणी असणारे मंगलाष्टक गाऊ लागले. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं, मंगलाष्टक गातायत कोण? गाढव दादा. आता मला सांगा, गाढव दादांचा आवाज सगळ्यांनीच ऐकला असेल ना, सगळ्यांनीच ऐकला असेल. हे आता या ठिकाणी महाराज हार्मोनियम वाजवतात. या हार्मोनियमला 3 सप्तकं असतात. या तिन्ही सप्तकात ज्याचा आवाज बसत नाही तो गाढवाचा आवाज. किंवा या पेटीचे सगळे बटन एका वेळीच दाबावेत आणि त्यातून मग जो आवाज येईल ना तो गाढवाचा आवाज आहे. मंगलाष्टक गाऊन झाले, लग्न त्या ठिकाणी तो सोहळा संपन्न झाला. उंट दादा गाढवाच्या समोर येतात आणि वर्णन करू लागले. कुणाचं? गाढवाचं. म्हटले गाढव दादा, संपूर्ण महाराष्ट्र फिरलो, आजपर्यंत तुमच्यासारखा सुरेल आणि सुमधुर आवाज मी तरी आतापर्यंत ऐकला नाही. सांगा आता हे जे वर्णन आहे हे वस्तुस्थितीला आणि सत्याला धरू नये का? नाही. आता गाढव दादाचं वर्णन केलं, मग आता स्तुती केल्यानंतर गाढव दादा फुगले. मग त्यांना वाटलं आता या नवरदेवाचं वर्णन करावं, म्हणून उंट दादाचं त्या ठिकाणी गाढव वर्णन करतोय. म्हटले आजपर्यंत अनेक नवरदेव पाहिले, पण तुमच्यासारखा नवरदेव आजपर्यंत पाहिला नाही. एवढा सरळ आणि सुंदर आणि स्वस्वरूप नवरदेव मी तरी आजपर्यंत पाहिला नाही. सांगा ना, उंटाकडे पाहिल्यानंतर कोणत्या बाजूने सरळ येतो? प्रत्येक अवयवामध्ये वाकडा या उंट. मान पाहिली तर मानही त्याची वाकडी, पाठ तरी सरळ असावी ना, पाठेमध्ये त्या ठिकाणी तो वाकडा आहे. आणि असा असणारा उंट, आणि त्याचं वर्णन करतोय गाढव की तुमच्यासारखा सुंदर आणि सुरेख आणि सरळ नवरदेव मी आतापर्यंत तरी पाहिला नाही ना. या वर्णनाला म्हटलं जातं भावनानिष्ठ वर्णन. यामध्ये सत्यता आणि वस्तुनिष्ठा फार कमी असते, वस्तुस्थिती. आणि म्हणून हे जे वर्णन आहे याला भावनानिष्ठ वर्णन असं म्हटलं जातं. एक मनुष्य कीर्तनासाठी निघाला. चला म्हटले बनामध्ये कीर्तन आहे, आणि कीर्तनाला येत असताना जोडीदार त्या ठिकाणी भेटला. जोडीदार भेटल्यानंतर जोडीदाराने सांगितलं राम भाऊ कुठे? म्हटले कुठे नाही, बनामध्ये कीर्तन आहे तिकडे निघालोय. म्हटले जाता जाता एक बिडी घेऊन जा आमच्याकडे. हा विठोबारक माई भजनाच्या वेळेस तुम्हाला प्यायला काम आले. पितात महाराज, पाठीमागे बसून बिड्या सुद्धा पितात, तंबाखू खाणारे सुद्धा माणसं आम्ही पाहिलेत. कथा कीर्तनामध्ये व्यसन करत जाऊ नये, ते कधीच करू नये, पण कीर्तनात तरी टाळावी. आणि मग आता बिडी दिल्यानंतर याला एवढा आनंद झाला आणि हा त्याचं वर्णन करू लागला. वा म्हटले तुम्ही तर कर्णाचे सख्खे भाऊ, मावस भाऊ निघालात. म्हटले बिडीनं एक बिडी दिली म्हणून कर्णाची उपमा देता येते का महाराज? नाही. हे जे वर्णन आहे भावनानिष्ठ वर्णन याला म्हटलं जातं. पण वस्तुनिष्ठ वर्णन हे मला आपल्याला सांगायचंय. वस्तुनिष्ठ वर्णन त्यालाच म्हटलं जातं की ज्या वर्णनामध्ये वस्तुस्थिती आहे आणि 100% सत्यता आहे, ते वर्णन म्हणजे वस्तुनिष्ठ वर्णन. आणि या ठिकाणी जे वर्णन झालं या अभंगात हे वस्तुनिष्ठ आणि सत्याला धरू नये. आणि दोन्ही अधिकारी आहेत. वर्णन करतायत तुकाराम महाराज, आणि ज्यांचं वर्णन करायचंय ते ज्ञानोबाराय महाराज. मग तुम्ही म्हणाल हे वर्णन करण्यासाठी काही प्रसंग घडला का तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये? कारण संत वाङ्मय जे तयार झालं हे काल्पनिक नाही, हे पहिलं लक्षात घ्या. कथा असतील, आपल्या ते कविता असतील किंवा कादंबऱ्या असतील, या कल्पना शक्तीवर लिहिलेल्या असतात, काल्पनिक कथा असतात. पण संतांचं मात्र वाङ्मय तसं नाही. संतांनी पहिला अनुभव घेतला आणि मग सांगितला जगाला, आणि मग लिखाण केलं. अनुभव आले अंगा ते या जगात ते या जगात
ते या जगात पहिले त्यांनी अनुभव घेतले जीवनामध्ये आणि मग लिखाण केलं. झालं असं, एक धरणेकरी आहे आणि हा धरणेकरी ज्ञानोबारायांकडे आळंदीला आला. समाधीवरती मस्तक ठेवलं. तुकाराम महाराजांच्या काळातील ही गोष्ट आहे. समाधीवरती डोकं ठेवलं, दर्शन घेतलं आणि अजान वृक्षाखाली अनुष्ठान मांडलं. अन्न पाण्याचा त्याग केला या धरणेकऱ्याने. 21 दिवसाचं अनुष्ठान झालं. ज्ञानोबाराय स्वप्नात आले. विचारलं धरणाकर, जो धरणेकरी होता, की काय इच्छा आहे तुमची? धरणेकराने सांगितलं, माऊली एकच इच्छा आहे, मला ज्ञानाची प्राप्ती व्हावी आणि तीही विनासायास. त्यासाठी मला फार कष्ट पडू नयेत आणि मला ज्ञान प्राप्त व्हावं, त्याही कमी अवधीमध्ये, एवढीच माझी इच्छा आहे. ज्ञानोबारायांनी सांगितलं, म्हटलं एक काम करा, जरी हे ज्ञानाचं केंद्र असेल आळंदी, तरी पण म्हटले सध्या कार्यरत नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही देहूला जा. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत, ते तुम्हाला ज्ञान प्राप्त करून देतील, तुमची इच्छा पूर्ण करतील. म्हणून असणारा तो धरणेकरी आळंदीवरनं निघाला. आळंदी आणि देहूचं अंतर फार नाही महाराज. देहूमध्ये तो आला, तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं, प्रणिपात केला आणि इच्छा बोलून दाखवली. महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी मला तुमच्याकडे पाठवलंय, मला ज्ञानाची गरज आहे, मला ज्ञान हवंय आणि तेही विनासायास, फार कष्ट त्यासाठी मला पडू नयेत, एवढीच माझी इच्छा आहे. तुकाराम महाराजांनी पाहिलं की ज्ञानोबारायांची आज्ञा आहे. ज्ञानोबारायांनी इथपर्यंत हा मनुष्य पाठवलाय, मग आता त्यांची आज्ञा डावलता येणार नाही. मग तुकाराम महाराजांनी सुंदर असे 11 अभंग लिहिले आणि प्रसाद म्हणून एक त्याला श्रीफळ दिला, एक नारळ दिला. अवहेलना केली त्यानं त्या प्रसादाची. तुकोबारायांनी जो प्रसाद दिला, जे 11 अभंग दिले, तो म्हणू लागला, यानं मला काय ज्ञान प्राप्त होणार आहे का या अभंगानं? असा कुठं प्रसाद असतो का? आणि त्या 11 अभंगांनी त्या श्रीफळाचा मात्र त्यानं त्याग केला महाराज. म्हणून संतांचं महात्म्य आपल्याला कधी कळत नाही. जोपर्यंत संत आहेत तोपर्यंत तर नाहीच कळत महाराज. संत गेल्यानंतर आपल्याला त्यांचं महत्व कळतं. बरोबर आहे. सिंधुताई सपकाळ, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र माई म्हणत होता, अनाथांची असणारी माय आहे. जसं या धरणेकराला तुकोबारायांचं महत्व नाही कळालं, तसंच आपलं आहे महाराज. जोपर्यंत ज्ञानोबारा या भूतलावरती होते तोपर्यंत भिक्षा तर नाहीच वाढली, पण त्यांनी मिळवलेली भिक्षेमध्ये माती कालवण्याचं काम समाजानं केलं ना महाराज. आपण चरित्र भाग पाहतो ज्ञानोबारायांचा. म्हणून संत आहेत तोपर्यंत आपल्याला महत्व कळत नाही. सिंधुताई सपकाळांच्या जीवनावरती धडा प्रकाशित झाला शाळेमध्ये. कुठे? कार्य कोणासाठी केलं त्यांनी? महाराष्ट्रासाठी. आणि धडा प्रकाशित झाला कर्नाटकमध्ये. म्हणून पत्रकारांनी सहज विचारलं, म्हटले माई, तुम्ही कार्य केलं महाराष्ट्रासाठी, या महाराष्ट्रात राहिलात, अनाथांची माय झालात आणि तुमच्या जीवनावरती धडा कर्नाटकमध्ये यावा? माईंनी दिलेलं एवढं सुंदर उत्तर आहे. म्हटले बाबा, या महाराष्ट्रामध्ये मोठं होण्यासाठी मरावं लागतं. म्हटले मेल्याशिवाय इथं मोठं होता येत नाही. माईंचं उत्तर आहे. आणि तीच अवस्था आहे महाराष्ट्राची. त्या धरणेकरानं तुकोबारायांनी दिलेला प्रसाद डावलला, 11 अभंगाचा त्याग केला. तुकाराम महाराजांनी पत्र लिहिलं ज्ञानोबारायांसाठी. म्हटले माऊली, तुम्ही माझ्याकडे हा धरणेकरी पाठवला, तुमची आज्ञा म्हणून मी 11 अभंगांनी नारळ याला प्रसाद म्हणून दिला, पण यानं मात्र तो प्रसाद डावलला माऊली. माझा नाविलाज आहे, याच्या प्रारब्धात ते नाही, त्याला मी काय करणार आहे म्हटलं. आणि मग तुकाराम महाराज त्या धरणेकऱ्याला सांगू लागले, वेड्या, अरे ज्यांच्याकडनं तू माझ्याकडे आलास उगाच नाही आला म्हटले तू, कारण तुला संतांचं महात्म्य आजपर्यंत कळालं नाही, नाहीतर ज्ञान तुला तिथंच प्राप्त झालं असतं. सांगू लागले तुकाराम महाराज, ज्यांच्याकडनं तू आलायस ना, अरे तुला ज्ञानाची गरज होती ना. माझ्या ज्ञानोबारायांकडे जे ज्ञान आहे ना, तर हे ज्ञान कशा पद्धतीने उपमा दिली आहे. ज्ञानाचा ज्ञानाचा ज्ञानाचा
आमच्या महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा ना जरा. हा, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आणि या कीर्तनामध्ये कीर्तनाचं सामर्थ्य असं, कीर्तनाचा महिमाच असा आहे महाराज. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. हरिहर केशव गोविंद भगवान की. कीर्तनाचा महिमा आहे महाराज. या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग येऊन नाचतात. बरं, एवढं बेधुंद होऊन नाचतात माझा परमात्मा, कमरेचा पितांबर गळाला. तरी भगवंताचं लक्ष नामदेव महाराजांच्या कीर्तनात. बरं, आमच्या कीर्तनात लोक झोपा घेतात ती गोष्ट निराळी, पण नामदेव महाराजांच्या कीर्तनात मात्र प्रत्यक्ष परब्रह्म तत्व नाचतंय महाराज. आणि सावध करावं माझ्या कबीर महाराज. भगवंता सावध व्हा, पितांबर पहाना तुमचा जरा. हा कीर्तनाचा महिमा आहे. म्हणून वा, सुंदर आनंद घेता येतो. चला, मी आपल्याला सांगत होतो की जगद्गुरु तुकाराम महाराज त्या धरणे करायला सांगू लागले, अरे ज्यांच्याकडनं तू आलास तुला ज्ञानाची गरज आहे ना. हा, ते माझे ज्ञानोबर आहे, ज्ञानाचा सागर आहे म्हटले. पाणी सुद्धा मोजता येतं, पाण्याची सुद्धा उंची मोजता येते. फक्त धरणाचं पाणी मोजता येईल तुम्हाला, नदी नाल्याचं पाणी सागराचं पाणी मोजता येत नाही. त्याचं मोजमापच होत नाही. ती उपमा दिली साधू संतांनी की माझ्या ज्ञानोबरायांकडे जे ज्ञान आहे सागराप्रमाणे आहे म्हटले. आणि वेड्या त्यांच्याकडनं तू माझ्याकडे आलास, हे तुझं दुर्दैव आहे म्हटले. आणि म्हणून ज्ञानोबारायांचं जे महत्व आहे, ज्ञानोबारायांची श्रीमंती, ज्ञानोबारायांचं सामर्थ्य तुकोबाराय त्या धरणे करायला सांगू लागले. ऐक म्हटले, माझे असणारे ज्ञानोबाराय किती श्रीमंत आहेत आणि काय सामर्थ्य आहे तेच अभंगाच्या पहिल्या चरणात. जया
या गुणीजन मंडळींसाठी एकदा टाळ्या वाजवा. गोड या ठिकाणी सुंदर गायक आहेत, सुंदर वादक आहेत महाराज. त्यांनाही त्या ठिकाणी मी धन्यवाद देतो. चला, तुकाराम महाराज त्या धरणेकऱ्याला सांगतायत ज्ञानोबारायांची महती, ज्ञानोबारायांचं सामर्थ्य. म्हटले ऐका, माझ्या ज्ञानोबारायांच्या द्वारामध्ये म्हणजे दारासमोर सोन्याचा पिंपळ आहे, ही त्यांची श्रीमंती आहे. आता या ठिकाणी आलेले श्रोते मंडळींना जरा प्रश्न पडेल. आता जे जे आळंदीला गेलेले असतील ते म्हणतील महाराज आम्ही आळंदीवरनं जाऊन आलोय, आम्ही तो पिंपळ पाहिलाय म्हटले. सोन्याचा नाही तो. जे आळंदीला गेलेले नसतील ते मान्यही करतील, आमच्यावर विश्वास ठेवू, पण आम्ही तो पिंपळ पाहिलाय म्हटले. तो पिंपळ सोन्याचा नाही आहे. आपल्याकडे जसा पिंपळ आहे ना तसाच पिंपळ आहे म्हटले. आणि मग तुम्ही तर वर्णन करतायत की सोन्याचा पिंपळ आहे. आणि बरं झालं सोन्याचा नाही तो. नाहीतर गेलेले वारकरी पाठीमागे येत असताना नाही नाही एक पान तरी आपण घेऊनच जाऊ म्हटले असते. सिक्युरिटी त्या ठिकाणी ठेवावी लाग, पण पोलिसांचा डोळा चुकवून का होईना एखादं पान तरी आणलंच असतं. ऐका ऐका, सोन्याचा पिंपळ याचे दोन भाव सांगतात संत मंडळी. कशा पद्धतीनं तो सोन्याचा पिंपळ आहे याचं वर्णन करत असताना संत महात्मे भाव सांगतायत. एक सांगू तुम्हाला, माझा पांडुरंग परमात्मा, या परमात्म्याला कोणीतरी विचारलं, उद्धवानं विचारलं भागवतामध्ये भगवंताला, भगवंता तुमचं सर्वात आवडतं स्थान किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला प्रेम आणि सुख आणि समाधान मिळतं असं कोणतं ठिकाण आहे, भगवंताला विचारलं. तेव्हा भगवंत सांगू लागले, खरं सांगू उद्धवा, माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे. भगवंताला विचारलं, भगवंता तुमचा मुलगा तुमचा म्हणजे ब्रह्मदेव आहे, आणि मग ते ब्रह्मदेव तुम्हाला आवडतात का? म्हटले नाही. माझा मुलगा जरी असेल ब्रह्मदेव, पण मला ब्रह्मदेव आवडत नाही. म्हटले मग तुमची पत्नी लक्ष्मी? मला लक्ष्मी जवळ सुद्धा जेवढं सुख मिळायला पाहिजे तेवढं सुख मिळत नाही. शंकरापाशी मला ते सुख मिळत नाही. एवढंच कशाला? म्हटले मी ज्या वैकुंठामध्ये, भगवंताचं राहण्याचं ठिकाण कोणतं? वैकुंठामध्ये भगवंत राहतात. म्हटले मग वैकुंठामध्ये तर करमत असेल ना, सुख समाधान मिळत असेल ना? भगवंत म्हटले नाही नाही, मी ज्या ठिकाणी वास्तव्य करतो वैकुंठात ते ठिकाण सुद्धा मला आवडत नाही. म्हटले मग? ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, हो वैकुंठ सोडून संत जय हो राहिला, बाबा. हो वैकुंठ सोडून संत सदरी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. जय हो वैकुंठ सोडून संत सदनी वर्णन येतंय की ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. भगवंताला संतांच्या सहवासामध्ये सुख मिळतं, समाधान मिळतं. म्हणून तर माझा परमात्मा विटेवर उभा असतो, कमरेवर त्याचे हात असतात आणि वाट कोणाची पाहतो? वाट पाही उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ, कमरेवरती हात देऊन तो भक्तांची वाट पाहत असतो आणि भक्तांना सांगत असतो, मला माहित आहे तुम्ही प्रपंचिक आहात, संसारिक आहात, रोज तर तुम्ही मला भेटण्यासाठी नाही येऊ शकत, पण एक काम करा गड्यांनो, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. एक काम करा, वर्षातून मला दोनदा तरी भेटण्यासाठी ये जा. आषाढी कार्तिकेला भगवंताला त्यांच्यामध्ये त्यांच्या सहवासात सुख मिळतं. आमच्या माता भगिनी वर्षभर त्या ठिकाणी प्रपंचामध्ये असतात, सासरी राहतात,
आणि मग त्यांनाही दुःख होतं, शीण होतो, भागतात. त्या ठिकाणी त्यांना कष्ट होत असतात. मग त्यांना सुद्धा वाटतं ना कधीतरी माहेरी जावं पंचमीच्या सणाला, दिवाळीच्या सणाला. मग ज्या पद्धतीनं लेकराला वाटत असतं माहेरी जावं, तसंच आई वडिलांना सुद्धा वाटत असतं की आमच्या लेकरांनी आम्हाला भेटायला यावं. आणि आपण भगवंताची लेकरं आहेत ना महाराज, ते आपले मायबाप आहे. आणि म्हणून भगवंत सुद्धा भक्ताची वाट पाहत असतो. म्हणून पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं ठरवलं की आळंदीला जायचं आणि ज्ञानोबरायांच्या सहवासामध्ये राहायचं. म्हणून जगाचा असणारा चालक मालक आळंदीच्या दिशेनं निघाले पांडुरंग परमात्मा. आता असं आहे, ज्या ठिकाणी नारायण असतात त्या ठिकाणी लक्ष्मीला बोलवावं लागत नाही. लक्ष्मी मागे मागेच असते. म्हणून भगवंत निघाले, लक्ष्मी ही मागे निघाली. रुक्मिणी आई साहेब आळंदीला आले माझे परमात्मा, लक्ष्मी सोबतच आहे. ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये परमात्म्यानं प्रवेश केला. मला आपल्याला सुवर्ण पिंपळ सांगायचं आहे बरं, लक्ष देऊ नाही का. आणि म्हणून भगवंत आतमध्ये प्रवेश करतात, ज्ञानोबारायांच्या भेटीसाठी जातात. पाठीमागे लक्ष्मीला अडवलं दारातच. कोणी आमच्या वारकऱ्यांनी अडवलं, भक्तांनी अडवलं. म्हटले ज्ञानोबारायांकडे तुम्हाला जाता येणार नाही. म्हटले का? कारण लक्ष्मी म्हणजे धन, लक्ष्मी म्हणजे सुवर्ण आहे. आणि धनामध्ये 10 अनर्थ असतात, नाही 15 अनर्थ, माफ करा 15 अनर्थ असतात. म्हणून आमच्या साधू संतांनी त्या धनाचा त्याग केला. मनोनी संग खोटा त्याचा, मनोनी संग दिलं महाराजांनी. म्हणून संघ खोटा त्याचा, त्या धनाचा जो संघ आहे 15 अनर्थ आहेत महाराज. सोने रूपे आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. तुकोबरायांकडे काही लक्ष्मी आली नाही का, धन आलं नाही का महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा समजलं की माझ्या तुकोबरायांना त्या ठिकाणी देहूमध्ये दुष्काळ पडलाय, माझ्या तुकोबरायांचे हाल होत आहेत, म्हणून परातीच्या पराती भरून धन पाठवलं. राजांनी पाठवलेलं धन आहे ते. तरीही त्याचा त्याग माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केला. आळंदीमध्ये सुद्धा ते संत मंडळी, भक्त मंडळी सांगू लागले लक्ष्मी मातेला, परमात्मा आत गेले, तुम्हाला नाही जाता येणार. म्हण संतांकडे तुमचं काही काम आहे. अहो त्यांच्याकडे होतं ते त्यांनी वाटून दिलं साधू संतांनी. तुकोबरायांकडे जेवढं धन होतं 750 एकर जमीन होती, हे सगळं समाजासाठी वाटून दिलं. त्यांना काय करायचंय धनाचं. आणि म्हणून तुम्हाला प्रवेश नाही. पण लक्ष्मी मातेनं विचार केला की ज्या ठिकाणी माझे स्वामी असतील, माझा परमात्मा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मला राहावं लागेल. आता परमात्मा जर आतमध्ये असतील, ज्ञानोबारायांच्या भेटीसाठी गेलेले असतील, मंदिरात तर मला प्रवेश मिळत नाही, मग मी दारातच थांबेल म्हटले. आणि म्हणून असणारी लक्ष्मी, असणारा ते धन, असणारा ते सुवर्ण पिंपळाच्या रूपानं प्रगट झालं. म्हणजेच प्रत्यक्ष लक्ष्मी त्या ठिकाणी पिंपळाच्या रूपानं प्रगट झाली. म्हणून जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ. तो पिंपळ म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी माता आहे. आणि दुसरा एक भाव साधू संत सांगतात की साधू संतांच्या म्हणजे ज्ञानोबारायांच्या द्वारामध्ये असणारा तो जो पिंपळ आहे, तो सुख रूप असणारा पिंपळ आहे, सुखाचा पिंपळ आहे तो. कारण जीवनामध्ये जर आपल्याला सुख आणि समाधान, शांती हवी असेल,
संसारामध्ये हे शब्दच नाहीत महाराज. सुख, समाधान, शांती हे जे शब्द आहेत ना, हे सगळे शब्द परमार्थातले, संसारातले नाही. संसाराचं वर्णन करत असताना माझ्या साधू संतांनी केलंय ना, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, 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 या संसार नगरी बाजार भरला ग बाई. यात सुख नाही रे, त्यात सुख नाही, यात सुख नाही रे, यात सुख नाही, यात सुख नाही हो, त्यात सुख नाही, यात सुख नाही रे, यात सुख नाही, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई. वा वा. संसाराचं वर्णन करत असताना या संसार नगरी बाजार भर किंवा संसार दुःख मूळ, चोहीकडे इंगळ. आता तुम्ही म्हणाल महाराज मग संसारात सुखच नाही का, मग आतापर्यंत आमचं गेलेलं आयुष्य बोगस गेलं का? संसारात सुद्धा सुख आहे, नाही असं नाही, पण त्या सुखाला काही काल मर्यादा असते. तेवढा काळ संपला ना सुख संपल्या जातं महाराज. एखाद्याचा विवाह व्हावा, 12 वर्ष व्हावे, पुत्रप्राप्ती झाली नाही, दुःखी असतो बिचारा. बाकीच्यांचा संसार पाहतो, लेकर बाळ पाहतो, दुःखी होतो. अरे भगवंतानं मला एक तरी द्यावं ना, म्हणून भगवंताची प्रार्थना करत असतो. भगवंतानं प्रार्थना ऐकली त्याची. 12 वर्षानंतर त्याला पुत्रप्राप्ती झाली सुद्धा. अहो 5-10 किलो पेढे घेऊन आला, गावभर वाटत फिरू लागला, घ्या पेढे घ्या पेढे. सुख झालं ना, त्याला समाधान झालं, मुलगा प्राप्त झाला ना. लोकांनी विचारलं कसले पेढे, मग त्यानं सांगितलं आम्हाला पुत्रप्राप्ती झाली. आता हे सुख किती दिवस टिकतं बरं, किती दिवस? मुलगा संस्कारी निघाला, चांगला निघाला तर जास्त काळ ते सुख टिकेल सुद्धा. पण 4 तांदूळ जर त्याच्या डोक्यावरती पडले, मस्तकावरती पडले, आणि त्याच माय बापाला त्यानं कमरात लाद घालून जर बाहेर काढलं, घराच्या काढतात ना महाराज. ग्रामीण भागातलं नाही सांगितलं, आपल्या इकडे बरं आहे अजून आई बापाला सांभाळतात, शहरातलं सांग. सुखासाठी प्राप्त झालेला मुलगा आता दुःख देऊ लागला महाराज. ही संसारातली सुख आहेत. सुख पाता जवा पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, पण त्या थोड्याशा सुखासाठी पर्वता एवढं दुःख सुद्धा मनुष्य सहन करतो आयुष्यभर मरेपर्यंत. अरे पण सर्व सुख जर तुम्हाला पाहिजे असेल, चिरकाळ टिकणारं सुख जर हवं असेल ना, तर मग 2 ठिकाण आहेत सुख मिळण्याची. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. म्हणजे एक भगवंताकडे सुख मिळतं. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सुखाचे आगर, बापर गोपा देवीवर. सर्व सुखाचे आगर, बापर गोपा देवीवर, बापर गोपा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. एक तर तुम्हाला भगवंताच्या सहवासामध्ये गेल्यानंतर किंवा देव आपलासा केल्यानंतर सुखाची प्राप्ती होते, किंवा
संत संगतीचे हो काय सांगू सुख संत संगतीचे हो काय सांगू सुख संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे म्हणजे सुखाचे दोन ठिकाण मी आपल्याला सांगितले. एक तर भगवंताच्या सहवासामध्ये किंवा भगवंत आपलासा केल्यानंतर सुखाची प्राप्ती होते किंवा संतांच्या संगती जेव्हा आपण जातो ना तिथे सुखाची प्राप्ती होते. म्हणजे ज्ञानोबारायांच्या द्वारामध्ये जो पिंपळ आहे तो सुखरूप असणारा पिंपळ आहे आणि तुम्ही ज्ञानोबारायांच्या सहवासात जर जाल ना तर सुखाची प्राप्ती तुम्हाला नक्की होणार आहे. आणि याचा संदर्भ शेवटच्या चरणात सुद्धा लागतो. कसा तुका म्हणे तेथे सुखा काय उणे म्हणजे तो पिंपळ म्हणजे सुखाचं सुखरूप असणारा पिंपळ आहे. कारण काही अभंग सोडवताना शब्दशः अर्थ त्याचा लागत नाही, लक्षणार्थानं त्याचा अर्थ आपल्याला लावावा लागतो. शब्दशः अर्थ लागत नाही. व्यवहारामध्ये सुद्धा बरेच शब्द असेत, बरेच वाक्य असेत, शब्दशः अर्थ जर तुम्ही घ्याल तर फजिती होईल. जेवणासाठी मंडळी आले, पाहुणे आलेत, मग घरातले त्या ठिकाणी मंडळी घरातले असणारे जे यजमान असतात ते घरच्यांना सांगतात पाहुण्यांना चला ताटा तयार झाले, ताटावरती बसा, भोजनासाठी ताटावरती बसा. आता शब्दशः अर्थ जर घेऊ गेलात मग पाहुण्यांनी काय करायचं, ताटावर जाऊन बसायचं का? नाही ना महाराज, ताटाच्या समोर भोजनासाठी बसायचंय असा त्याचा अर्थ होतोय. किंवा आता कीर्तन चालू करायचंय आणि कुणीतरी हाका मारू लागलं पेटी मास्तरला, चला पेटी मास्तर पेटीवरती बसा म्हणतात ना माणसं, म्हणतात. मग आता पेटीवर येऊन बसावं का त्यांनी? नाही. मग आपण म्हणजे शब्दशः अर्थ त्याचा लावू शकत नाही, लक्षणार्थानं त्याचा अर्थ लावावा लागतो. एका सासूनं आपल्या सुनाला सांगितलं, म्हटलं एक काम कर. म्हटलं काय? मी स्वयंपाक करते, पाहुणे आलेले आहेत, एवढे पापड घे आणि भाजीत बैस. सुनाला सांगितलं. कोणी झोपले नाही ना पाठीमागे कोणी? ऐका ऐका. हा, सासूनं सांगितलं सुनाला एवढे पापड घे ना भाजीत बैस. काय केलं तिनं? सासूनं घराच्या बाहेर हरभऱ्याची भाजी वाळत घातलेली होती, हिनं पापड हातामध्ये घेतले आणि भाजीत जाऊन बसली. सासूनं काय सांगितलं होतं? पापड भाजायला सांगितले होते. सासूनं विचारलं, म्हटलं सून कुठे गेली? जाऊन पाहिलं तर ती भाजीत बसलेली. म्हटलं अगं काय करतेस? म्हटलं तुम्हीच सांगितलं ना पापड घे ना भाजीत बैस. हे काय हातामध्ये माझ्या पापड आहे ना बसले भाजीमध्ये, वाळत घातलेली भाजी. हा, असा जर शब्दाशा अर्थ जर घेऊ गेला तर कसं जमेल? लक्षार्थानं त्याचा अर्थ लावावा लागतो. एका आईनं आपल्या मुलीला सांगितलं, म्हटलं का ग तुला पोळ्या करता येतात का? म्हटले नाही ना गाई, मला कुठं पोळ्या येतात. मग एक काम कर, मी पोळ्या करते पण असणार हे पुरण तू वाटून दे. मग तिनं ते डाळ आणि गुळ एकत्र केलेली ती परातच हातामध्ये घेतली, घराच्या बाहेर आली. 5-50 पोरं हे एकत्र केले, तिनं हाका मारूनच बोलावले. असणार ते डाळ आणि गुळ सगळ्या पोरांना वाटून दे. आता हिचं तोपर्यंत आईचं कणिक वगैरे मळून झालं. मुलीला हाका मारली, अगं ते पुरण वाटून, मग ते पुरण आण ना म्हटले. मुलीनं सांगितलं, आई तूच सांगितलं ना की पुरण वाटून दे. दिलं म्हटले वाटून सगळ्या मुलांना. माझा शब्दशः अर्थ जर तुम्ही करू गेलात तर नाही जमणार. म्हणून तो असणारा जो पिंपळ आहे, सुखरूप असणारा पिंपळ आहे. कारण व्यवहारामध्ये एकदा असं झालं, आता उदाहरणानं जर पटवून द्यायचं झालं तर एक तरुण मुलगा होता, आई वारली बिचारीची, आईचा मृत्यू झाला आणि म्हणून अंत्यविधी झाला तिचा.
रडू लागला. आईवर त्याचं फार प्रेम होतं, कारण आयुष्यातून आई गेल्यानंतर व्यवहारामध्ये प्रेम करणारं पात्र आपले निघून जातं. निस्वार्थी प्रेम जर आपल्यावर कोण करत असेल तर ती फक्त आईच करत असते. आणि म्हणून तो रडू लागला. गावातले शहाणे मंडळी आले, वयोवृद्ध सांगू लागले, बाळा अरे का रडतोस म्हटले. अरे तुझ्या आईचं सोनं झालं म्हटले. म्हणतात माणसं. मग त्यानं विचार केला, त्यानं ते पक्क डोक्यात धरलं, माझ्या आईचं सोनं झालं, माझ्या आईचं सोनं झालं. सगळे माणसं निघून गेले. रात्रीची वेळ झाली. निम्म अर्ध ते प्रेत जळालेलं असेल ती चिता. हा तिथं गेला, पाणी घेऊन ते सगळं विजवलं त्यानं आणि पाहू लागला चितेमध्ये, खरंच माझ्या आईचं सोनं झालं. हात किंवा एखादा पाय जरी घेऊन गेलो माझ्या आयुष्याचं कल्याण होईल म्हटलं. सगळं त्याने ती चिता उचकली. कसलं काय त्यामध्ये सगळे ते हाडं वगैरे सगळे त्यानं पाहिले. परत घरी निघून आला. सकाळी सावडण्यासाठी माणसं आले. आईला सावडलं. परत माणसं म्हणू लागले. परत तो रडू लागला. लोकांनी सांगितलं, बाळा का रडतोस रे. अरे तुझ्या आईचं सोनं झालं म्हटलं. काही खोटं बोलता म्हटले. कसलं सोनं झालं, मी रात्रीची ऊन पाहिलं, सगळे हाडण लाकडच होते म्हटले. कसलं सोनं म्हटले का. आणि मग लोकांनी अर्थ सांगितला, वेड्या अरे सोनं झालं म्हणजे काय तुझ्या आईचं सुवर्ण नाही झालं म्हटले. मग अरे तिला चालता बोलता मृत्यू आला, तिला मृत्यू चांगला मिळाला, तिचं आयुष्य चांगलं गेलं म्हणजे तुझ्या आईचं सोनं झालं, असा त्याचा अर्थ होतो. मग आपणही तोच अर्थ घ्यायचा की त्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे म्हणजे तो सुखाचा पिंपळ आहे. अशा पद्धतीनं त्या धरणेकऱ्याला तुकोबराय वर्णन करून सांगतायत, अरे ज्यांच्याकडनं तू आलायस त्यांची श्रीमंती तुला माहित आहे का. जगामध्ये अनेक श्रीमंत लोक आहेत, पण ज्ञानोबरायांसारखी श्रीमंत कोणीच नाही महाराज, किंवा संतानासारखे श्रीमंत कोणीच नाही. अहो आपली श्रीमंती कुठपर्यंत टिकते. सगळं इथंच राहत आहे महाराज. आपला विषय सोडून द्या. जो रावण आहे, कोटी घरी ज्याची, काशा आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घरं त्याची सोन्याची होती. कवडी नाही राहिली महाराज त्याच्याकडे. त्याच्याही दारामध्ये सोन्याचा पिंपळ नाही, तो माझ्या ज्ञानोबरायांच्या दारामध्ये. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. आणि संतांचं जे धन आहे, ज्ञानोबरायांचं धन म्हणजे ज्ञानेश्वरी, ज्ञानोबरायांचं धन म्हणजे हरिपाठ, ज्ञानोबरायांचं धन म्हणजे चांगदेव 65 अमृत अनुभव, हे त्यांचं धन आहे. आणि हे धन कुठपर्यंत राहणार आहे तुम्हाला सांगू. जोपर्यंत हे चंद्र सूर्य आहेत, जोपर्यंत ही पृथ्वी आहे, तोपर्यंत ते धन राहणार आहे महाराज. म्हणून आमचे संत जेवढे श्रीमंत आहेत तेवढे या जगात श्रीमंत कोणीच नाही महाराज. आणि त्यांचं जर सामर्थ्य तुम्ही पाहू गेलात, त्यांच्यातलं बळ जर तुम्ही पाहू गेलात, तर अंगी ऐसे बळ रेडा बोल, रेडा बोल, अंगी ऐसे बळ रेडा बोल, रेडा बोल, अंगी ऐसे बळ रेडा बोल, रेडा बोल, अंगी ऐसे बळ रेडा बोल. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची
सोन्याचा पिंपळ दारात ही झाली त्यांची श्रीमंती आणि सामर्थ्य अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्ञानोबाराय, निवृत्ती दादा, सोपान काका आणि ब्रह्मचित कला मुक्ताई माता या चारही भावंडांचे असणारे आई वडील विठ्ठल पंत आणि रुक्मिणी. विठ्ठल पंतांनी संसाराचा त्याग केला आणि संन्यास धर्म त्या ठिकाणी संन्यासाश्रम स्वीकारला आणि परत संन्यास आश्रमातून परत संसारामध्ये आले, तीही गुरुच्या आज्ञेनं. गुरूंनी सांगितलं म्हणून. आणि घृत कुंभ नावाचा विधी असतो, तो विधी करून आले होते. पण आळंदीमध्ये असणारे ब्रह्मवृंद मंडळी त्यांना ते मान्य झालं नाही आणि वाळीत टाकलं या पूर्ण कुटुंबाला. सिद्ध बेटावरती येऊन राहू लागले. मुलं मोठी होऊ लागली. आता त्यांचा व्रतबंध म्हणजे झाला पाहिजे, त्यांची मुंज व्हावी ही विठ्ठल पंतांची इच्छा, की यांना धर्मात घ्यावं. संसार केला ही माझी चूक झाली. संन्यास आश्रमातून परत गृहस्थ आश्रमामध्ये आलो ही माझी चूक झाली. लेकरांचा काय दोष आहे? म्हणून त्यांना वाटायचं की या चारही मुलांना परत धर्मामध्ये घ्यावं, यांना जगण्याचा अधिकार मिळावा, यांचा व्रतबंध व्हावा. म्हणून आळंदीचे असणारे ब्रह्मवृंद मंडळी यांच्याकडे विठ्ठल पंत जातात, विनंती करतात की माझ्या मुलांना जगण्याचा अधिकार द्या, त्यांना धर्मामध्ये घ्या. आता ज्ञानोबारायांचं चरित्र श्रवण करायचं असेल तर त्यासाठी 7 दिवस पाहिजे. असं एका तासामध्ये मी नाही सांगू शकत तुम्हाला. चला तरी धावत्या वेगात सांगतोय. आळंदीतल्या ब्रह्मवृंद मंडळींनी सांगितलं, त्यांना जर धर्मात घ्यावं असं वाटत असेल, त्यांना शुद्ध करायचं असं जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. देहांत प्रायश्चित्त घेऊन तुम्ही तुमचा देह शुद्ध करा आणि त्यानंतरच तुमच्या मुलांना शुद्धीपत्र मिळेल. आळंदीकर ब्रह्मवृंद मंडळींनी सांगितलं. विठ्ठल पंतांनी मान्य केलं. आपल्या पर्णकुटीमध्ये विठ्ठल पंत येतात. रुक्मिणी आईसाहेब वाटच पाहत होते. आल्यानंतर सांगितलं, स्वामी काय न्याय दिला? आळंदीकर ब्रह्मवृंद मंडळींनी सांगितलं, आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल आणि त्यानंतरच आपल्या मुलांना शुद्धीपत्र मिळेल, तेव्हा मी देहांत प्रायश्चित्त घेणार आहे. रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं की तुम्ही जर जाणार असेल तर मागे राहून मी काय करणार, मी तुमच्या सोबत येणार आहे म्हटले. पण सांगितलं आजच्या दिवस थांबा, आपण उद्या जाऊ. म्हटले उद्या कशासाठी? आजच्या दिवस थांबते म्हटले, माझ्या लेकरांना पुरणपोळीचा स्वयंपाक करून घालते आणि मग आपण उद्या जाऊ. रात्रीची वेळ झाली. रुक्मिणी आईसाहेबांनी सुंदर असा स्वयंपाक तयार केला. स्वयंपाक करत असताना नेत्रातून मात्र अश्रूंच्या धारा चालू आहेत की आता हे शेवटचं भोजन माझ्या मुलांना माझ्या हातून आहे हे आठवून रुक्मिणी माता रडत होत्या. स्वयंपाक तयार झाला. चारही मुलं भोजनासाठी बसले. रुक्मिणी आईसाहेब स्वतःच्या हाताने आपल्या लेकरांना भरवत होत्या आणि पदरानं डोळे पुसत होत्या. मुलांची भोजनं झाली, मुलं झोपी गेली. रात्रीची वेळ आहे. विठ्ठल पंतांनी सांगितलं, चला आता उशीर करू नका, कारण या ठिकाणी आपण जास्त वेळ थांबलो तर आपला पाय या ठिकाणावर निघणार नाही. म्हणून रुक्मिणीला सोबत घेऊन आणि निवृत्ती दादाला सांगितलं, उठवलं, कारण थोरले होते निवृत्ती दादा. उठवलं, सांगितलं आता आम्ही गेल्यानंतर लेकरांचा आईबाप तू आहेस, यांचा सांभाळ तू करायचा आहे निवृत्ती. आणि म्हणून निवृत्ती दादांना निरोप देऊन विठ्ठल पंत रुक्मिणी त्रिवेणी संगमावरती येतात. आल्यानंतर आपले देह त्यांनी त्रिवेणी संगमामध्ये झोकून दिले. देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि आपल्या मुलांसाठी ब्रह्मवृंद मंडळींसाठी पत्र लिहून ठेवलं की आम्ही दोघेही उभयता त्रिवेणी संगमावरती देहांत प्रायश्चित्त घेत आहोत. मुलं आमची शुद्ध आहेत, त्यांना शुद्धीपत्र मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे. असं सुंदर पत्र त्या ठिकाणी विठ्ठल पंतांनी लिहून ठेवलं. सकाळ झाली, मुलं उठली. निवृत्ती दादा रात्री झोपलेच नाही. रात्रभर त्यांच्या डोळ्यातनं अश्रूच्या धारा चालू आहेत, रडतायत. सकाळी जेव्हा ज्ञानोबाराय उठले, त्यांनी पाहिलं दादा रडतायत. विचारलं, दादा तुम्हाला कोणी बोललं का, तुम्हाला कोणी मारलं का? निवृत्ती दादांनी पत्र हातामध्ये दिलं. ज्ञानोबारायांच्या पाहिलं, अंगावरती कोसळले. ज्ञानोबाराय रडू लागले आणि त्यांच्या रडण्यानं मुक्ताही जागी झाली, सोपान काका जागे झाले. एकच हल कळलो त्या पर्णकुटीमध्ये होऊ लागला. अकांत झाला महाराज. आणि शेवटी
ज्ञानोबारायांनी, आता त्यानंतर काही काळ गेला, ज्ञानोबारायांनी ते पत्र निवृत्ती दादांच्या समोरचं धरलं आणि सांगितलं, दादा, ज्यासाठी आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं ते कार्य आपण आता केलं पाहिजे, शुद्धीपत्र मिळवलं पाहिजे. आणि म्हणून ते पत्र घेऊन आळंदीकर ब्रह्म वृंदांकडे जातात. सांगितलं, आमच्या आईवडिलांना तुम्ही देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली, आमच्या आईवडिलांनी ती भोगली सुद्धा, मग आम्हाला आता शुद्धीपत्र द्या. आळंदीकरांनी सांगितलं, एक काम करा, तुम्हाला इथं शुद्धीपत्र देता येणार, तुम्ही पैठणला जा. कारण त्यावेळेस पैठणला दक्षिण काशी म्हटल्या जायचं आणि हिंदू धर्माचे, सनातन हिंदू धर्माचे सगळे न्याय निवाडे त्या ठिकाणी होत असत. म्हणून ही सगळी मंडळी पैठणला जातात. पैठणला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे असणारे मामा कृष्णाजी देवकुळे यांच्याकडे ही चारही भावंड गेली. पत्र दाखवलं, आई वडिलांचा छळ कसा झाला, आमच्या वडिलांनी संसाराचा त्याग करून संन्यास धर्म स्वीकारला आणि परत संन्यास आश्रमातून ग्रस्त आश्रमामध्ये कसे आले आणि त्यानंतर आमची झालेले हाल, आम्हाला मिळालेल्या यातना, याचं इत्थंभूत वर्णन निवृत्ती दादांनी कृष्णाजी देवकुळ्यांना सांगितलं. ते म्हटले, काळजी करू नका, आम्ही तुम्हाला धर्मसभेमध्ये घेऊन जातो आणि त्या ठिकाणी शुद्धीपत्र मिळवून देतो. म्हणून या चारही भावंडांना घेऊन कृष्णाजी देवकुळे धर्मसभेमध्ये येतात. आल्यानंतर त्या ठिकाणी धर्मसभेचे जे अध्यक्ष आहे बोपदेव, त्यांच्याकडे पत्र दिलं. सांगितलं की ही चारही मुलं विठ्ठलपंत आणि रुक्मिणीची आहेत, आळंदीची मुलं आहेत. आणि झालेला संपूर्ण इतिहास सांगितला. ही मुलं शुद्ध आहेत, ही मुलं सात्विक आहेत, यांना तुम्ही शुद्धीपत्र द्या. पण त्याही ठिकाणी पैठणला सुद्धा एक सुरी भाषणं झाली की ही संन्याशाची मुलं आहे, मूळतः ही कुलभ्रष्ट आहेत, यांना शुद्धीपत्र देता येणार नाही. यांनी नामस्मरण करत भक्ती करत जगावं, जगण्याचा अधिकार मात्र म्हणजे धर्मामध्ये त्यांना घेता येणार नाही. अगदी निक्षून सांगितलं सगळ्यांनी. आणि त्यांच्या नावावरनं त्यांची हेडाळणा सुद्धा या ब्रह्मवृंद मंडळींनी पैठणमध्ये केली. विचारलं, तुमची नावं काय? निवृत्ती दादांनी सांगितलं, माझं नाव निवृत्ती आहे. सगळी सभा हसू लागली. कोणीतरी म्हटलं, अरे मग तू तर जर निवृत्त आहेस, मग हे की म्हटले तुझा उद्धार करून कशाला इथपर्यंत आलास? ज्ञानोबारायांना विचारलं, तुझं नाव? म्हटलं, मी ज्ञानदेव. अरे मग तू प्रत्यक्ष जर ज्ञान आहे, इथपर्यंत कशाला आलास? त्या ज्ञानानं घे की म्हटलं तुझा उद्धार करून, कशासाठी शुद्धीपत्र हवंय तुला? हा, सोपान काकांना विचारलं. सांगितलं, सोपान म्हणजे शिडी. आणि म्हटलं, मग या शिडीनं जा की स्वर्गापर्यंत. आणि मुक्ताबाईला विचारलं. सांगितलं, माझं नाव मुक्ता आहे. मग तू जर मुळतच मुक्त आहे तर मग तुला कशाला पाहिजे शुद्धीपत्र? अशा पद्धतीनं त्यांच्या नावावरनं सुद्धा त्यांची हेळसांड त्या पैठणमध्ये झाली. त्यानंतर निवृत्ती दादांनी सांगितलं, म्हटलं, हे पहा, आपले देह भिन्न असतील, तुमचा देह वेगळा असेल, माझा देह वेगळा असेल, आपण दिसायला जरी वेगळे वेगळे दिसत असो, पण तुमच्यामध्ये जे चैतन्य आहे तेच चैतन्य आमच्यामध्ये आहे. आम्ही आणि तुम्ही काही वेगळे नाहीत म्हटले. आपण सगळे भगवंताचीच लेकरं आहोत आणि त्याच भगवंताच्या अंशामधून आपण आलेलो आहोत. हे तत्वज्ञान ज्ञानोबाराय त्या ठिकाणी सांगू लागले. आणि तेवढ्या त्या धर्मसभेच्या समोरून एक पखाल्या आपल्या रेड्याला घेऊन चाललेला होता. आणि म्हणून कोणीतरी विचारलं आणि सांगितलं, त्या पखाल्याला बोलावलं. म्हटलं, तुझा रेडा इकडे घेऊन ये. तो रेडा घेऊन आला. विचारलं कोणीतरी, काय रे नाव तुझ्या रेड्याचं? त्यानं सांगितलं, माझ्या रेड्याचं नाव ज्ञाने आहे म्हटले. सगळी असणारी सभा खळखळून हसू लागली. बघ म्हटले, तुझं आणि त्याचं नाव सुद्धा सारखंच आहे. जर चैतन्य म्हणून तू जर सगळ्यांना एक समान पाहत असेल तर रेडा आणि तू समान आहात का? त्यावेळेस ज्ञानोबारायांनी सांगितलं, हो, तो रेडा आणि मी सुद्धा समान आहोत. त्याच्यामध्ये जे चैतन्य तेच चैतन्य माझ्यामध्ये. आणि तशी दृष्टी ज्ञानोबारायांची झालेली होती की सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाश एक सहस्र रश्मी. सगळ्यामध्ये त्या ब्रह्मतत्वाला ज्ञानोबाराय पाहत होते. आणि मग कोणीतरी म्हटलं, का रे, तू म्हणतो तो रेडा आणि तू समान आहात, मग त्या रेड्याला जर मारलं तर तुला लागेल का? ज्ञानोबारांनी सांगितलं, का लागणार नाही. मग कोणीतरी असूड त्या ठिकाणी आणला. मुक्ताईने प्रार्थना केली, विनंती केली, नका मारू म्हटले त्या रेड्याला. म्हटले, का? तुम्ही जर त्या रेड्याला माराल तर यातना माझ्या ज्ञानोबारायांना होणार आहे. नाही ऐकलं. त्या
रेड्यावरती जेव्हा असोडाचे त्या ठिकाणी प्रहार होऊ लागले, मारत होते, त्या ठिकाणी रेड्याला पण वळ उठत होते माझ्या ज्ञानोबारायांच्या पाठीवरती. पाहिलं सगळ्या ब्रह्मवृंद मंडळींनी पाठीवरती वळ उठतायत, लाल त्या ठिकाणी पाठ झाली माझ्या ज्ञानोबारायांची. तरीही शंका घेणारे फार असतात महाराज. नाही विश्वास बसला. कोणीतरी म्हटलं काय नाही हो, यांना जादूटोणा येतो म्हटलं. यांचे वडील जेव्हा तीर्थयात्रेला गेले ना विठ्ठलपंत, बंगालमध्ये गेलेले होते, बंगाली विद्या शिकून आलेले होते आणि तीच विद्या या मुलांना शिकवली. म्हटले काही विशेष नाही फार. आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी एका ब्रह्मवृंद मंडळीने सांगितलं, आम्ही असं ऐकलंय की चारही वेद तुमच्या मुखोद्गत आहे आणि स्वरारोहास अगदी शुद्ध तुम्ही वेद त्या ठिकाणी म्हणता. मग तुम्ही जसे वेद म्हणता, वेदाच्या रुचा गाता, हा रेडा गाईल का? ज्ञानोबारायांनी चमत्कार केले महाराज, पण एक चमत्कार एकदाच केला, परत परत ते चमत्कार केले नाही. आणि तेही समाज सुधरवण्यासाठी, समाजाचं कल्याण व्हावं, ज्ञानाची झालेली घमेंड उतरवण्यासाठी ते चमत्कार ज्ञानोबारायांना करावे लागले. आणि तेही एकदाच केले जीवनामध्ये. आणि म्हणून सांगितलं ठीक आहे म्हटले, का म्हणणार नाही म्हटले, हा वेद. ज्ञानोबाराय रेड्याच्या समोर जातात. सगळ्यात अवघड असणारा ऋग्वेद, आणि या ऋग्वेदाची रुचा जेव्हा ज्ञानोबाराय समोर जातात, त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला, कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपणापदी बैसविले. ज्ञानोबारायांनी फक्त त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि उपदेश केला. फक्त बोल म्हटले, त्या रेड्याला बोल म्हटले. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद. आणि जेव्हा असा कृपाप्रसादानं जेव्हा ज्ञानोबारायांनी पाहिलं, तर त्या जनावराची लांब असणारी जीभ आखूड झाली माणसासारखी, आणि तो रेकू लागला. आणि त्याच्या रेकण्यातनं ऋग्वेदाचे असणाऱ्या रुचा बाहेर पडत होते. आवाक झाली सभा. रेड्यामुखी वेद बोलविला. साधू संतांनी समाजाला सांगितलं, ज्ञानोबाराय समाधिस्थ झाल्यानंतर, की ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले. नाही पटलं ना काही जणांना. आपल्या धर्मावर टीका करणारे आणि आपल्या धर्माला, हिंदू धर्माला नावं ठेवणारे परधर्मीय नाहीत, आपलेच बांडगुळ आहे. आपलेच असणारे हिंदू आपल्या धर्माला नावं ठेवतात, आपल्या देवदेवतांची, संतांची टिंगल करतात महाराज. तरीही काही लोकांनी सांगितलं, म्हटलं रेड्याच्या मुखातून कुठं वेद गायले जातात का? अहो, रेडे आडनावाचे कुणीतरी माणसं असतील म्हटले, त्यांच्या मुखातून वेद वदवले असतील ज्ञानोबारायांनी. एवढा तर्क करणारा समाज आहे महाराज. म्हणून त्यानंतर प्रमाण लिहावं लागलं. पुत्र मुखे बोलवले श्रुती, पुत्र मुखे बोलवले श्रुती, पुत्र मुखे बोलविले श्रुती, पुत्र बोलविले श्रुती. चालवली भीती मैसोरिया, चालवली भीती मैसोरिया, होया समान बाई माझा ताता, होया समान
प्रमाणाची निर्मिती झाली, कारण संतांना माहीत होतं पुढं असा समाज येणार आहे, हे कलियुग आहे. माझ्या ज्ञानोबारायांच्या या सामर्थ्यावरती, या चमत्कारावरती सुद्धा संशय घेणारे लोक जन्माला येतील. म्हणून प्रमाण लिहून ठेवलं की महिषा पुत्रामुखी बोलविल्या श्रुती. मग आता काही संशय घ्यायचं कारण आहे? महिषाचा पुत्र कोण? मानव असतो का? नाही. हा, महिषाचा पुत्र रेडा असतो महाराज. आणि अशा रेड्याच्या मुखातून माझ्या ज्ञानोबारायांनी वेद वदवून घेतले, हे त्यांचं सामर्थ्य. हे तुकोबाराय वर्णन करतात. आणि ज्ञानोबारायांनी वेद वदवण्यासाठी ज्या प्राण्याची निवड केली, जगातला सगळ्यात निर्बुद्ध प्राणी कोण? रेडा. सगळ्यात निर्बुद्ध आहे महाराज. तुम्ही सर्कस पाहिली ना सगळ्यांनी? हा, आता प्राणी राहिले नाही सर्कस मध्ये, बंदी आली त्याच्यावर. पण पहिले वाघ, सिंह, हत्ती वगैरे हे सगळे प्राणी सर्कस मध्ये पाहायला मिळायचे. आता नाही राहिले. पण एवढे प्राणी जरी सर्कस मध्ये होते, पण रेडा मात्र सर्कस मध्ये कधी पाहायला मिळाला नाही. का? तर रेड्याला शिकवणारा रिंग मास्टर अजून तरी तयार झालेला नाही. तरी ज्ञानोबारायांनी त्या रेड्याची निवड केली, त्या प्राण्याची निवड केली. आणि निर्बुद्ध असणारा रेडा त्याच्या मुखातून वेद वदवले. चैतन्य महाराज देगलूरकरांची क्लिप त्या दिवशी ऐकण्यात आली माझ्या. खूप गोड बोलले ते, ज्याचंही त्याचं सांगावं महाराज. आणि म्हणून त्यांनी वर्णन केलं. ते म्हटले रेड्याचा उद्धार माझ्या ज्ञानोबारायांनी केला. रेड्याचा उद्धार करण्यासाठी एकाच शब्दाचं नियोजन केलं ज्ञानोबारायांनी. एका शब्दाने त्याचा उद्धार झाला. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, बोल एवढा शब्द वापरला रेड्यासाठी, उद्धार झाला त्याचा. आणि भिंतीचा सुद्धा उद्धार माझ्या ज्ञानोबारायांनी केला. त्या भिंतीसाठी सुद्धा एकच शब्द वापरला, चल म्हटले. बस एवढ्या चल शब्दावरती ती भिंत आकाशावरती उडली आणि त्या ठिकाणी भिंतीचा सुद्धा उद्धार केला. पण तुमच्या माझ्यासाठी, या सर्वसामान्य जीवासाठी मानवाचा उद्धार व्हावा म्हणून ज्ञानोबारायांना 9000 वव्या लिहाव्या, त्या ठिकाणी लिखाण करावं लागलं. पण रेड्याचा उद्धार एका शब्दानं झाला. पण आपल्या उद्धारासाठी ज्ञानोबारायांनी 9000 गोव्यांची निर्मिती केली महाराज. हे चैतन्य महाराजांनी त्या ठिकाणी वर्णन केलंय. सहज ऐकायला मिळालं म्हणून तुमच्या पुढे त्या ठिकाणी सांगितलं. चला, ज्ञानोबारायांचं असणारं सामर्थ्याचं वर्णन करत असताना, बळाचं वर्णन करत असताना त्या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात की जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ आणि अंगी ऐसे रे बळ रेडा बोले. हे माझ्या ज्ञानोबारायांचं सामर्थ्य आहे, हे माझ्या ज्ञानोबारायांचं बळ आहे. आणि वेड्या तू तिथनं इथपर्यंत आलास, धर नाही करायला सांगताय. ऐक म्हटले, अरे आमचे हे जे संत महात्मे आहेत काय करणार नाही म्हटले. जर त्यांनी करायचं ठरवलं तर काही करणार नाही. संत मंडळी काय करणार नाहीत म्हटले. सच्चिदानंद बाबांचं प्रेत यात्रा निघाली होती की नाही? कुठे? नेवास्याला. आणि त्यांची असणारी पत्नी सती जाण्यासाठी निघाली. समोर ज्ञानोबाराय आले. आल्यानंतर आता ते सौभाग्याचे अलंकार सगळे परिधान केलेले आणि तिनं दर्शन घेतलं. म्हटले आता आपण जाणारच आहे ना, जाता जाता संतांचं दर्शन घेऊ. म्हणून ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं, आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. म्हणून त्या असणाऱ्या सच्चिदानंद बाबांच्या पत्नीने सांगितलं, माऊली हा आशीर्वाद या जन्मासाठी की पुढील? म्हटले याच जन्मासाठी. म्हटले अहो माझे पती निवर्तलेत, आता मी सती जाण्यासाठी निघाले. म्हटले नाही, असे नाही जाणार. ते प्रेताला खाली ठेवायला सांगितलं. कृपादृष्टीनं त्यांच्याकडे पाहिलं. सच्चिदानंद बाबा उठून बसले.
मेले प्रेत जित उठविले, प्रेत सुद्धा जिवंत केलं. हे सामर्थ्य माझ्या ज्ञानोबारायांचं आहे. आणि त्यांच्याच हातून ज्ञानेश्वरी लिहून घेतली माझ्या ज्ञानोबारायांनी. हे सामर्थ्य. मग करील ते काय, नोहे महा, काय करणार नाहीत ते सगळं करतील. आपल्याला सुख समाधान सुद्धा देतील. पण आपण तिथे जात असताना कसं जावं हेही सांगितलंय. परी पाहे बीज शुद्ध अंगी. त्यांच्याकडे जात असताना तर्क वितर्क घेऊन जाऊ नये. साधू संतांकडे जात असताना शुद्ध चित्तानं जावं, नम्र होऊन जावं. परीस पाहिलाय का तुम्ही? परीस पाठीमागे माता भगिनी, परीस पाहिलाय का? सगळ्यांनी पाहिलाय ना? नाही पाहिला ना? मी पण नाही पाहिलं. नसेल परीस, पण सामर्थ्य सांगून जातो. या परिसामध्ये सामर्थ्य आहे की तो लोखंडाचं सोनं करतो. बरोबर आहे ना? पण मग आता आपलं सोनं व्हावं वाटत असेल तर परिसाकडे जाताना खापर होऊन जर तुम्ही गेलात, खापर होऊन, तुम्हाला काय होऊन जावं लागेल? होऊन जावं लागेल. तेव्हा तो परीस आपलं सोनं करेल. तसंच आहे संत महात्म्यांचं. सुख समाधान शांती आपल्याला मोक्ष सुद्धा ते प्रदान करतील. पण त्यांच्याकडे जात असताना शुद्ध भावानं जावं. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. अशा सर्व भाव दासानं त्यांच्याकडे जावं. किंवा पडून राहीन तये ठाई उगाच संताची पायी. उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी आपलं बीज सुद्धा शुद्ध असावं लागतं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि म्हणून अशा पद्धतीने तुम्ही जर जाल तर संत महात्मे तुमचं त्या ठिकाणी समाधान, काय सुख असेल किंवा तुमचं कल्याण मात्र संत महात्मे करतील. काय करू शकणार नाही ते. चला, आणि असणारे ज्ञानोबाराय अजून आपल्या जीवनामध्ये संत महात्म्यांसाठी, वैष्णवांसाठी, वारकऱ्यांसाठी माझ्या ज्ञानोबारायांनी काय केलं जीवनामध्ये त्याचं वर्णन तिसऱ्या चरणात. आता या ठिकाणी कीर्तन झाल्यानंतर काय नाही, आता 2च मिनिटात आपलं कीर्तन त्या ठिकाणी पूर्णत्वाला जात आहे. कीर्तन झाल्यानंतर अन्नदान आहे, सुंदर अशी पंगत होणार आहे. म्हणून या ठिकाणी सर्व जे अन्नदाते आहेत त्यांनाही मी कोटी कोटी धन्यवाद देतो. या ठिकाणी जशी पंगत दिल्या जाते ना तशीच माझ्या ज्ञानोबारायांनी पंगत दिली. पण कशाची पंगत दिली? जयाने घातली मुक्तीची गवांगी. अहो अक्षरशः मुक्तीची पंगत घातली माझ्या ज्ञानोबारायांनी.
नुक्तीची नाही बरं, कारण काही भागामध्ये बुंदीला नुक्ती म्हटल्या जात, नुक्तीची पंगत नाही, मुक्तीची पंगत. मेळविली मांदी वैष्णवांची, सगळे वैष्णव एकत्र केले आणि या वैष्णवांना मुक्तीची पंगत दिली माझ्या ज्ञानोबारायांनी. बरेच लोक आता पश्चाताप करतील, अरे जेव्हा ज्ञानोबाराय होते तेव्हा आम्ही जर जन्माला आलो असतो, आम्हाला सुद्धा ती पंगत मिळाली असती, आम्ही तर अभागी आहोत. नाही महाराज, आपण अभागी नाही, ती पंगत आजही आपल्याला देतायत ज्ञानोबाराय. फक्त आपल्याला त्या पंक्तीत बसायचंय की नाही हे आपण ठरवायचंय. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी म्हणजे मुक्तीची गवांदी आहे. ज्ञानोबारायांचा हरिपाठ म्हणजे मुक्तीची गवांदी आहे. अमृत अनुभव असेल, संगदेव 65 असेल, ही आज आपल्यासाठी मुक्तीची गवांदी आहे महाराज. मात्र आपल्याला तिकडे जायला वेळ नाही हा. आणि म्हणून जयाने घातली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी वैष्णवांची. या सगळ्या वैष्णवांना माझ्या ज्ञानोबारायांनी एकत्र केलं आणि असणारी मुक्तीची, असणारा तो काल्याचा, काला म्हणजे दुसरं तिसरं काही नाही महाराज. काला म्हणजे जो आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे. जीव ब्रह्म ऐक्य म्हणजे काला, आणि तोच काला, तीच पंगत ज्ञानोबारायांनी वाळवंटामध्ये वारकऱ्यांना दिली. एकच टाळी झाली. हा चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज, गोपाळासी लाह्यावाटी. तो प्रसाद म्हणजेच मुक्तीची पंगत आहे महाराज. आणि म्हणून अशा ज्ञानोबारायांनी जगाचं कल्याण व्हावं म्हणून मुक्तीची पंगत त्या आळंदीमध्ये आणि पंढरपूरमध्ये सर्व वैष्णवांना त्या ठिकाणी प्रदान केली. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात त्या असणाऱ्या धरणेकऱ्याला, वेड्या, अरे ज्या ज्ञानोबारायांकडून तू इथपर्यंत आलास ना, तुला ज्ञान होतं, तुला सुख हवं होतं, अरे त्या ज्ञानोबारायांकडे सुखाला काही कमी आहे का? तेच तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणे तेथे सुखा काय ऊने, तुका 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 म्हणे तेथे सुखा काय ऊने. राय समाधान, राय समाधान, राय समाधान चिंताची करील ते गायन हे महाराज, 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 करील ते गायन हे महाराज. वरी पाहे बीज, वरी पाहे
विठोबा रखुमाई